नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सारखं पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळला असाल, अचानक इडली खायचं मन झालं, पण आता इडलीचं पीठ आणि इडली बनवायला खूप वेळ लागतो, तेव्हा झटपट तुम्ही इडलीपेक्षा हे रेसिपी बनवू शकता। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक मोठा असा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पोहा टाकायचा आहे। जे आपण पोहे बनवतो ते जाडा पोहाच आहे, ते आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे। तुम्हाला किती बनवायचं आहे त्या क्वांटिटीनुसार 1 वाटी 2 वाटी तुम्ही वाढवू पण शकता। आता मी इथे पाणी टाकलेलं आहे पोह्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 वेळेस आपल्याला चोळून धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी आता हे पाणी खराब झालेलं आहे, पूर्ण चोळून मी धुवून घेतलेले आहेत। त्यात हे पाणी मी फेकून देणार आहे। अशाच प्रकारे 2 ते 3 वेळेस धुणार आहे। तर पाहू शकता किती पावडर निघालेलं आहे पोह्यांचं। तर 2 ते 3 वेळेस मी धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण पोह्यामधलं पाणी काढलेलं आहे। तर पाहू शकता थोडे पोहे आत्ताच भिजलेले आहेत, तरी पण आपल्याला थोडा वेळ असंच ठेवायचं आहे। तिकडे पोहे मस्त भिजतायत तोपर्यंत इथे मी अजून एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला आहे। जर रवा बारीक नसेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या, तर बारीकच रवा आपल्याला इथे यूज करायचा आहे। त्याच्यानंतर इथे दही टाकायचं आहे। माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी इथे लिंबू टाकते। तुम्ही दही, ताक वगैरे असेल तुमच्याकडे ते तुम्ही इथे टाकू शकता। तर इथे अर्ध लिंबू मी पिळून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी छान लिंबू मिक्स करून घेते। आता रव्यामध्ये लिंबू मिक्स झालेला आहे। आता थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही, म्हणून आपल्याला एकदाच पाणी नाही घालायचं। थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। पातळ असं नाही बनवायचं, एक गोळा बनवायचा आहे। म्हणून मी थोडं पाणी टाकते आणि पूर्ण रव्यामध्ये अशा प्रकारे चमच्याने मिक्स करून घेते। तर पाहू शकता मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेते। तर एवढं आपल्याला पाहिजे, जास्त पाणी नको किंवा जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको, अशा प्रकारे आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे रव्याचा। आता गोळा हे बनवून घेतलेला आहे। आता रवा मस्त फुगतो म्हणून यालाही 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आता चटणी बनवून घेऊयात। तर इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिऱ्याला छान तडतडू द्या। जिरं छान फुलल्या गेलेलं आहे, पाहू शकताय। आता मी ह्याच्यामध्ये धने टाकून घेते। तर जास्त धने नाही, 1 चमचाभर आपल्याला धने टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे एक मी हिरवी मिरची, जास्त तिखट आहे म्हणून मी एकच टाकते अशा प्रकारे तोडून। तुम्हाला जास्त जर तिखट खायचं असेल तर तुम्ही वाढवू पण शकता। त्याच्यानंतर अद्रक टाकली आहे आणि आपल्याला कांदा टाकायचा आहे। इथे कांदा मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतला होता, तो टाकणार आहे आणि तेलामध्ये छान परतवून घेणार आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। पाहू शकता आता कांदा छान मिक्स केलेला आहे, कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे। जास्तही आपल्याला कडवून घ्यायचं नाही आहे किंवा काळा कुट्ट करायचा नाही आहे, आपल्याला अगदी थोडासा असं परतवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता मी इथे टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो पण मी 1 कापून घेतला होता, अशा प्रकारे बारीक ते टाकून घेते। आता टोमॅटो पण पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर काही वेळ लागत नाही, टोमॅटो लगेच असं मिक्स होऊन जातो। पूर्ण टोमॅटो आता मिक्स केलेला आहे मी कांद्यामध्ये। आता टोमॅटो छान शिजला गेलेला आहे, पाहू शकताय एकदम असं बारीक झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ। मी इथे कोथिंबीर पण थोडी टाकून घेतलेली आहे आणि आता पूर्ण मिक्स करायचं आहे। आता चटणीसाठीचं जे साहित्य आहे ते रेडी झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड व्हायला साईडला ठेवायचं आहे। इकडे चटणीचं थंड होतोय तोपर्यंत आता इकडे पाहूयात आपण पोहा छान भिजलाय का। तर पोहा छान भिजलाय, पण खूपच सुका झालेला आहे, मोकळा झालेला आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे,
थोडंसं पाण्याचा शितोडा मारायचा आहे आणि याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण चपात्यांचा पिठाचा कसा गोळा बनवून घेतो तसाच आपल्याला ह्या पोह्याचा मळून छान असा एकजीव करून गोळा बनवून घ्यायचा आहे। तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, लागत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी टाकून छान याचा गोळा बनवून घेऊ शकता। जास्त पातळ करायचं नाही, दाटसर घट्ट अशा प्रकारे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर मळून मी इथे अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पोह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता तिकडे रवाही छान भिजला आहे, मस्त फुगला आहे। आता पूर्ण आपल्याला हे पोह्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे। पोहा आणि रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्या आधी आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी कोथिंबीर टाकून घेतीये। तुम्हाला जर मिरच्या टाकायच्या असतील तर तुम्ही इथे मिरच्याचे बारीक बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकू शकता। त्याच्यानंतर इथे टाकतीये चवीप्रमाणे मीठ। आता एवढंच आपल्याला, जास्त काहीच टाकायचं नाही आहे, फक्त आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता चोळून मीठ आणि कोथिंबीर पूर्ण या रव्यामध्ये आणि पोह्यामध्ये मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे मळून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पाहू शकता एक छान असा गोळा बनवून घेतलेला आहे मी। आता आपलं पीठ रेडी आहे। तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता। तेल लावल्याने हाताला पीठ चिटकत नाही। आता आपल्याला अशा प्रकारे गोळा बनवायचा आहे आणि असा तो मध अशा प्रकारे आपल्याला दाबायचा आहे। इडलीचा कसा शेप असतो तसा शेप आपल्याला छोटे छोटे इडली अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। तर सगळेच मी अशा प्रकारे आता बनवून घेणार आहे। थोडंसं जास्त वेळ हातावर चोळल्यानंतर त्याला क्रॅक पडणार नाहीत। तर अशा प्रकारे मी चोळून छान बनवून घेते छोट्या छोट्या इडली। सगळेच आपल्याला एका टाइममध्ये अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। काहीच वेळ लागत नाही, अगदी काही वेळामध्ये सगळ्या इडल्या जे आहेत त्या रेडी होतात। पाहू शकताय मी ते सगळे बनवून घेतलेलं आहे। सगळ्या सेम साईजच्या आहेत। आता इथे मी स्टीम करून घेणार आहे। तर इथे चाळणी आहे, माझ्याकडे स्टीमर नाही आहे, मी कढईमध्ये स्टीम करून घेणार आहे। तर चाळणीला खालून तेल लावलेलं आहे, तेल ग्रीस करून घ्यायचं आहे चिकटू नये म्हणून। आणि आपल्याला अशा प्रकारे एक अशा प्रकारे ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तुम्ही स्टीम करून घेऊ शकता। तर सगळ्या इडल्या मी अशा प्रकारे ठेवून देते, चिकटणार नाहीत। किती तुम्ही जवळ ठेवा किंवा एकमेकांवर ठेवा, बिलकुल चिटकत नाही आहे ते। तर मावत नाहीत खालून म्हणून मी अशा प्रकारे वर ठेवते। आता सगळं चाळणीमध्ये मी इडल्या ठेवून घेतलेल्या आहेत। आता इकडे मी गॅसवर कढई तापायला ठेवली होती, पाणी टाकलं होतं खाली आणि वर स्टँड ठेवला होता। त्या स्टँडवर आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून 10 मिनिट याला स्टीम करून घ्यायचं आहे। तिकडे चांगलं स्टीम होतंय तोपर्यंत आपण इकडे चटणी फिरवून घेऊयात। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, चटणी पूर्ण थंड झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। आपल्याला आता दुसरं काहीच टाकायचं नाही आहे, मीठ वगैरे आपण अगोदरच टाकलेलं आहे, म्हणून आपल्याला डायरेक्ट आता झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता, जास्त घट्ट चटणी होत असेल तर। आता तिकडे चटणी पण झाली आहे। आता पाहूयात स्टीम झालं आहे का। तर मस्त वाफलेलं आहे आणि एकदम छान असे झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवते एक, आणि बिलकुल एकमेकांना चिटकले वगैरे नाही आहेत, एकदम मोकळे असे झालेले आहेत आणि छान असे स्टीम झालेले आहेत। आता मी याला साईडला काढून घेते। आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। जास्त तेल टाकू नका, नाहीतर तेलकट होतं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकली आहे, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। मोहरी आणि जिरे मस्त तडतडले आहेत
त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे छोट्या छोट्या इडल्या। तुम्ही इडल्या म्हणू शकता, काहीही म्हणू शकता ह्याला। आता वरून टाकलेली मस्त मी कोथिंबीर आता पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर, जिरे आणि जे आपण टाकलेले आहेत मोहरी पूर्ण चिकटले गेले पाहिजेत ह्या इडलीला। तर मी 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलं। अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे छान ह्याला चिटकेल कोथिंबीर वगैरे आणि जिरे। तर 2 ते 3 मिनिटं छान मी परतलेला आहे आणि कलर पाहू शकताय, खूप छान याचा कलर आलेला आहे। बघू शकताय खूप छान झालेला आहे आणि मी इथे आता एक सर्व केलेला आहे एका प्लेटमध्ये। चटणीही रेडी आहे आणि आपल्या इडल्याही रेडी आहेत। जर कधी इडल्या खायचं मन झालं तेव्हा पीठ आंबवणं, इडली करणं ह्याच्यामध्ये खूप प्रोसेस आहे, वेळ लागतो, तेव्हा झटपट तुम्ही अशा प्रकारे इडल्या बनवू शकता। मुलांच्या टिफिनला नवीन काय द्यायचं किंवा स्नॅक्सचा पदार्थ असेल तेव्हा स्नॅक्स काय द्यायचं किंवा काही सुचत नसेल तर तो तुम्ही हा पदार्थ झटपट करू शकता। अगदी काही वेळामध्ये सकाळच्या घाई गडबडीत झटपट होतो। तुम्ही हे सकाळी नाश्त्यालाही देऊ शकता आणि टिफिनलाही देऊ शकता। इतकी सोपी रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आहे। नक्की ट्राय करा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हसत राहा, खात राहा आणि प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करून जा आणि लाईक पण करा त्याच्यासोबतच। बाय बाय।